नमस्कार गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅप करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तुम्ही सगळे ऐकायला लागलाय, घरातले ऐकायला लागलाय, तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅप करणार आहोत. ऑल सगळे बच्चे कंपनीसाठी सुद्धा एकदा जोरदार क्लॅपिंग आणि जोरदार क्लॅप करणार आहोत. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, विजय सर, पद्मजा ताई, तिघांसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि छान पैकी सगळेजण आपला एनर्जी ड्रिंक विथ एनर्जी आणि विथ स्माइल. ओके, माझा जिंजर, कावा आणि आलू लेमन सकाळ मॅडम, सकाळ शुभ सकाळ. शशिकला ते काढायला लागलाय. सुप्रभात ते बघा नाही आहे ना, घर का ना घाट का, आम्ही तिघांसाठी वाजवणार टाळ्या. मी काढते आम्ही वाट दे स्माइल देत बसतो. हा तेच ना, हे दुखायचं स्माइल देऊन. जय जिनेंद्र ताई, 27 मध्ये आल्यावर काय दुखत नाही. ओके, बरोबर आहे. नाही या बरोबर आहे. कोण बोललं? देवमोरे ताई, देवमोरे, नुसतं आवाजावर सांगते. सुप्रभात आहे. सुप्रभात. ऐकते निल्ली ना. नमस्कार मॅडम. आणि विचारतायत झालं का नाही म्हणून. झालं काय नाही, नाहीतर कन्नड येत नाही ती लोक म्हणणार काय बोलले या एकंदरीत. तेव्हा मी ट्रान्सलेटरची भूमिका पण निभावते बर का. ओके चलो, जोरदार क्लॅपिंग करू. आशा कोण या लवकर समोर. हँड्रेस तर दिलाय, दिसत तर नाही आहे. त्याच्या आधी जाऊ आपण. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे वनिता चोपडे ताईंचा. जोरदार क्लॅपिंग करू आपण वनिता ताईंसाठी. भारी बसलेले असतात, छान आहेत पण. नमस्कार, गुड मॉर्निंग, शतायुषी सकाळ सगळ्यांना. मी वनिता चोपडे, कामठी नागपूर. आता सध्या मुंबईला आहे, विरारला. इथून बोलत आहे मी. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे माझ्या आदरणीय वैशालीताई वैद्यताई आहेत गुरु, त्यांनी मला या शतायुषीची लिंक दिली होती आणि त्यांनी म्हटलं की तू इथे जॉईन हो आणि तुझे काय काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना सांग. पहिल्या अनुभवामध्ये सांगितलं होतं मी. आणि मला सुरुवातीला अगदी म्हणजे जेव्हा मला 35-32 वर्ष झोप नव्हती, तर त्यावेळेला झोपेच्या गोळ्या घेऊनही मला झोप नव्हती. त्यानंतर मला पॅरालिसिसचा अटॅक आला. पॅरालिसिसच्या अटॅक नंतरच मला झोप नव्हती. आणि पॅरालिसिसचा अटॅक आला त्यावेळेला माझा हा संपूर्ण डावा भाग गेलेला होता आणि मला बोलता पण येत नव्हतं. काही आवाज येतोय? अगदी व्यवस्थित. मध्ये बोलतायत ना, त्यांच्यासाठी आपण क्लॅप केलं नाही ना, त्यामुळे ते वाजंत्री घेऊनच येतात, एंट्री करतात. अनम्यूट करून घ्या सगळेजण, बघा जरा. त्यानंतर मग जे मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता डाव्या भागाला, त्यावेळेला माझा मुलगा 3 महिन्याचा होता आणि 3 महिन्याचा असताना मला ते दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. त्याच्या डिलिव्हरी मध्येच आला होता अटॅक मला, डिसेंबर महिन्यामध्ये. आणि त्यावेळेला मला ऍडमिट केल्यानंतर तिथे ते पाठीतलं ते मणक्यातलं पाणी वगैरे काढून त्यांनी, मग मला तो एक त्रास होता, मी आतापर्यंत सांगितलं नव्हतं, पण तो एक त्रास होता की मला बैठक झाली आणि उठून बसलं की मला खूप उलट्या व्हायच्या. मी बसू शकतच नव्हती, म्हणजे बसू शकत नव्हती, मला उठून बसवून लागत होतं कारण पॅरालिसिसचा अटॅक असल्यामुळे. तर त्यावेळेला मला 12 वर्ष मी बेडवरच होती पॅरालिसिसच्या अटॅकमध्ये. आणि 12 वर्षांत तरी त्या 12 वर्षामध्ये फिजिओथेरपी आयुर्वेदिकचं तिथे ऍडमिटच होती मी. माझा मुलगाही 12 वर्षाचाही होऊन गेला होता. 3 महिन्याचा असताना झाला, 12 वर्षाचा झाला. त्या 12 वर्षाच्या नंतर मग मी
काठी घेऊन चालायला लागली आणि काठी घेऊन चालायला लागली ती पण मी 12च वर्ष घेतली. म्हणजे माझ्या 24 वर्षाचा मुलगा झाला 12 वर्षानंतर. आणि त्यावेळेला मला त्यांचा शॉक लागला होता. काडी सोडी ते पाण्यामध्ये दुधाचं भांड होतं ते भांड काढायला गेली मी, तर मला या डाव्या साईडने फॅन होता, टेबल फॅन, त्यांनी मला हे शॉक लागला त्याचा, म्हणजे करंट लागला तर मी जोरात ओरडली, त्यांना आवाज दिला. तर हे म्हणते ही आवाज देत आहे म्हणजे हिला बोलता नाही येत आणि इतक्या जोरात वसंतराव म्हणून आवाज कसा दिला, म्हणून मी आवाज दिला. पहिल्यांदा वसंतराव म्हटलं होतं आणि ते आले तर त्यांना म्हणजे मला इतकं समजलं की तुम्ही मला शॉक लागलेला आहे इथे आणि तो डावा भाग असल्यामुळे तितका एकदम हे नाही, पण मी त्याला हे झालेली टच झालेली होती. त्यांनी म्हटलं मीटर बंद करा, काढी आणा म्हटलं. मीटर बंद केलं, काढी आणली. त्यानंतर मी धाडकन पडली. मग परत मला आयुर्वेदिकला ऍडमिट केलं आणि आयुर्वेदिकला ऍडमिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे शॉकमुळे म्हणजे यांना जो करंट बसला आहे त्याच्यामुळे यांना बोलता पण आलेलं आहे आणि हाताला आणि पायाला थोडं त्यांना म्हणजे असं ताकद आली होती त्यावेळेला शॉकनी. तर तो एक हादसा झाला. त्याच्यानंतर मोठ्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर मधला तर माझा 9 वर्षाचा असताना फटाका लागला होता त्याला पायाला आणि फटाका लागल्यानंतर 3 वर्ष राहिला तो. डॉक्टरांनी सांगितलं होतं फक्त सेवा करायची आणि तो 13व्या वर्षी 3 वर्ष सेवा केली, 13व्या वर्षी मरण पावला. मग मला शुगर झाली आणि त्या काळामध्ये मला झोपच नव्हती ना. एनेस्थेशिया लागत नव्हता, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं नव्हतं. त्याच्यानंतर मी पडली, मला पायाला 17-18 टाके लागले होते. वैशाली त्यांना माहिती आहे, दाखवलं होतं मी. आणि त्या स्थितीमध्ये मला तसेच टाके लावले होते. त्याच्यानंतर मला हार्ट अटॅक आला. मला हार्ट अटॅक 3 येऊनही मी ते 3ही पचवले. एन्जिओग्राफी झाली माझी. एन्जिओग्राफी मध्ये पण एनेस्थेशिया लागत नव्हता. म्हणजे हीच परिस्थिती होती. मग शुगर झाली तर शुगरही अशी 500 होती माझी, 500 550. माझे ते इंदोरचे जावई आले होते, त्यांना जेवायला वाढलं तर ते खाली वाढलं होतं मी, त्यांना ताटात वाढलेलं नव्हतं. त्यांना आवाज दिला तर ते आले आणि मावशी काय आहे, तर मी म्हटलं ताट वाढलाय तुम्ही जेवायला बसा. म्हणे सगळं तू खाली वाढलेलं आहे म्हणे. मला म्हणे काय झालं तुला बरं नाही वाटत का? नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं, मी ताट वाढलेलंच काय म्हटलं मी. नाही म्हणे पूर्ण ताटाभोवती रांगोळी काढली आहे म्हणे तू. मग मी एकदम खूप अशी जवळ जाऊन हाताने ते पाहिलं तर ते खरोखरच ताट माझं तसंच होतं. तर त्यांनी शेजारची एक बाईक घेतली, मला त्याच्यावर घेतलं, मला पकडून बस म्हणे. मी पकडून बसली त्यांना आणि मला त्यांनी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे नेल्यानंतर बापरे म्हणे तुम्ही यांना आणलं कसं? तर म्हणे बाईकवर आणलं. बापरे म्हणे काही झालं असतं, पडल्या असत्या किंवा ब्रेन स्ट्रोक वगैरे होण्याची शक्यता आहे, पुन्हा पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता आहे म्हणे, इतकी यांची शुगर वाढली आहे म्हणे. मग त्यांनी मग इन्शुलिन वगैरे ते चालू केलं. त्याच्यानंतर मग माझी 350, 250, 350, 250 अशी बरेच वर्ष, म्हणजे 17 वर्ष मला जी शुगर होती. त्यानंतर या 87 मध्ये आली मी आणि 87 मध्ये आल्यानंतर हे जे सकस संतुलित आहार घेतला मी आणि जो मी योगा करत होती वैशाली ताईंच्या वर्गावर, त्या आणि वजन माझं त्यावेळेला 79 होतं. 79चं मी ते योगा करताना माझं मी 63 वर आली आणि 87ला आल्यानंतर 52 पर्यंत आली होती. आता वजन कसं करायचं आहे, वजन कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं, याचं मला यामध्ये नॉलेज मिळालं आणि त्यानंतर आता मी 57 वर आहे आणि नेहमी मी काय म्हणतात त्याला, लॅप आणि लीडर नेहमी राहिली मी. आणि सकस संतुलित आहार घेतल्यामुळेच माझ्यात हा सगळा बदल झालेला आहे. मला बोलता येत नव्हतं, तोतडं बोलत होती मी. आज मी पूर्णपणे चांगल्या याने बोलते आणि आज तुमच्या समोर उभी आहे, ती 87 मुळे उभी आहे. आणि आज मी माझा एवढा अनुभव दिला आनंदाने आणि रडणार नाही असं वचन दिलं होतं, त्याच्यामुळे मी रडत नाही, सदैव आनंदी राहते, हसत राहते. आणि हे सगळं श्रेय आपल्या वैशाली ताईंनी मला जे पुढे आणलं, वैशाली ताईंना श्रेय जाते. त्याच्यानंतर सुजाता ताई, तुम्हाला तर खूप खूप धन्यवाद आहे, खूप आभारी आहे तुमची. मला जे सगळ्यांनी सपोर्ट केला वनिता ताई, सगळ्यात मेन महत्वाचं की
डायबिटीसची काय कंडिशन आहे आता? 570 साखर होती ना, त्याच्यानंतर म्हणजे माझी शतायुषीला जॉईन होतपर्यंत राहिली आणि त्यानंतर शतायुषीला जॉईन झाली मी. आज मला वाटते 3 वर्ष पूर्ण झालेत मला जॉईन होऊन. तर त्या याच्यामध्ये एक 6 महिन्यामध्ये माझी जी शुगर होती ती नॉर्मल यायला लागली आणि नॉर्मल आल्यानंतर आता दीड वर्ष झालं की मी गोळी मुक्त आहे. मला 19 गोळ्या होत्या. आज मला कुठलीही गोळी नाही, बीपी नाही, कुठलीच नाही, रक्त पातळ व्हायची नाही, हार्टची नाही, सगळ्या गोळ्या बंद. ओके. HbA1c किती होता? 14.9. आता किती आहे? आता नॉर्मल आहे. आता परत मला एकदा आणखीन चेक करायचंय. ओके. 5.7 पर्यंत आला त्यांचा HbA1c. पण इथं ते सगळ्यात मेन महत्वाचं, डायबिटीस तुम्हाला डायग्नोज झाला त्याला किती वर्ष झाली, म्हणजे तुम्हाला माहिती झालं त्यालाच किती वर्ष झाली? कधी असेल का माहिती, 570 560 होऊन पण तुम्हाला जर कळालं नसेल तर 570. हा 500 550 राहायची माझी शुगर. त्याला किती वर्ष झाली? 17 वर्ष झाले ताई. की माझा अजून एक जो मला फ्री धक्के जे एकावर एक मिळत होते, माझा लहान मुलगा त्यांनी जेव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणून जेव्हा घरात कळलं आम्हाला, त्यावेळेला माझी ती शुगर तशी झाली, इतकी झाली होती. त्याला किती वर्ष झाली? 17 वर्ष. 17 वर्षाचा डायबिटीस ज्या वेळेला त्यांनी एक 6-7 महिने, आम्ही म्हणतो जेवढी वर्षात तेवढी महिने तरी प्रॉपर काम करा स्वतःवर, रिव्हर्स येतो म्हणजे येतो. आपण ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वनिता चोपडे ताई. 35 वर्षाची झोप नव्हती, 35 वर्ष टाके घालताना बघा. जर का भूल पण लागत नसेल, चढत नसेल तर काय कंडिशन असेल त्यांची. आणि ती आता किती वाजता झोपता? माझा माळी सरांचं ट्रेनिंग होतं, ते ट्रेनिंग नव्हतं केलं मी, त्याच्यात झोप यायची. माळी सरांनी कंप्लेंट केली होती की या झोपतात म्हणून. त्यावेळेला मला असं वाटतं शेट्टे सरांनी किंवा तुम्ही त्यांना सांगितलं होतं की त्यांचा अनुभव घ्या तुम्ही. मग तिथे माझा एक्सपिरियन्स झाला. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की ट्रेनिंग तुम्हाला केव्हाही करता येते. आणि त्यावेळेला मी त्यांच्या ट्रेनिंग मध्ये झोपत होती. आणि आताही मला आपले जे 8:30 9:30 जे चालू राहतात त्याही वेळेला मला झोप खूप येते, तोंडावर पाणी मारून येते, बसते मी. म्हणजे 8:30ला झोप यायला लागली? आता झोप यायला लागली ताई. येस. कारण काय आहे की वनिता चोपडे त्यांसाठी खरंच एकदा जोरदार क्लॅपिंग का माहितीये का? कारण त्यांनी एवढे धक्के बसलेत आणि एक कमिटमेंट दिले आम्हाला त्यांनी, की त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स जर कोणी ऐकला ना सगळा, तर मी तुम्हाला रिअल सांगते, तुम्ही रडणार म्हणजे रडणार 100%. आणि आम्ही त्यांना सांगितलंय की नाही रडायचं, कारण परिस्थिती नाही बदलत. आपण भावना विवश जेवढे होतो ना तेवढे प्रॉब्लेम्स घेऊन बसतो. जी लोक खरंच बघा तुम्ही, जी लोक थोडीशी निर्भीड असतात त्यांना ज्यादा प्रॉब्लेम्स नसतात, आणि जी लोक ज्यादा भावना विवश होतात, भावुक असतात, त्या लोकांना ज्यादा प्रॉब्लेम येतात. मग आपण ना परिस्थिती तर हा. आणि माझ्या मिस्टरांना 3 वर्षापूर्वी सांडाने उडवलं होतं. 12 फूट उंच ओलांट्या खाऊन ते सडकीवर पडले. त्यावेळेला आमच्या घरामध्ये महामृत्युंजयचा जप चालूच होता. 11 ब्राह्मण होते, चालूच होता. आणि ते त्यांना दक्षिणा द्यायची होती मला, तर त्यांना सांगितलं तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका, म्हणजे आम्हाला डिस्टर्ब नको, ब्राह्मणांना डिस्टर्ब नको. त्यामध्ये मी पण तो जप करत होती, मोठ्याने मंत्रच चालू होते. आणि त्यावेळेला हे बाहेर चालले गेले होते. बाहेर गेल्यानंतर 11 11:30 झाले. म्हटलं तर मग दक्षिणा आम्ही नंतर पाठवली त्यांची, ते तर ब्राह्मण चालले गेले. मला त्याच्यानंतर मुंबईला फोन आला की म्हणजे मुलाला, माझ्या नातीला माझ्या शाळेमध्ये, तिने तर उचलला नाही, मुलांनी उचलला. त्यांनी तिथून सुरू केलं मित्रांना पाठवून की त्यांना. आणि तो मग छोट्यालाही कळलं तिथे, लहाण्याला, तो पण मग गेला आणि त्यांच्या नाकात बोळे बिळे टाकून नेऊन टाकलं होतं म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यामध्ये. हातपाय हलवले दिसले त्यांना, तर तेव्हा त्यांना टेबलवर घेतलं, त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. आणि त्यांना म्हणजे ते ओळखत नव्हते जवळपास. मला तर त्यांनी 6 महिने तर ओळखलंच नाही. आणि कोणी आलं गेलं त्यांनाही नाही, फक्त तब्येत कशी आहे तेवढं बोलायचं बस. आणि त्यांना असं पकडून पकडून, आमचं घर खालीवर ताई तुम्ही पाहिलेलंच आहे, त्याच्यात ते लहान मुलांनी येऊन ती सेवा केली. तेव्हापासून तो लहान मुलगा म्हणजे यायला लागला, पण मोठ्याला काही ते पटत नव्हतं. त्याच्यामुळे ते म्हणजे
आणि प्रसाद सरांना मी सगळे रिपोर्ट पाठवले. त्यांनी सांगितलं घाबरायचं काही कारण नाही. आणि माझ्या म्हणजे हे सकस संतुलित जो आहार घेत होती याच्या सगळे विरोधात होते, तेही विरोधात होते. पण त्या परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही पाजत गेलो. सकस संतुलित आहार दिला, त्याच्यानंतर तुमचं अफ्रेश दिलं. त्यानंतर ते जे 6 महिन्यामध्ये एकदम बेस्ट, म्हणजे ते थोड्या म्हणजे आम्हाला म्हणजे ओळखायलाही लागले. कोणी आलं गेलं त्यांनाही ओळखायला लागले आणि ते त्यांच्यात चांगली ताकद आली. त्यावेळेला 49 किलो वजन होतं. आज आपण त्यांना डायनो वगैरे जे तुम्ही सजेस्ट केलेलं आहे ते देते आहे मी. आणि आज त्यांचं वजन आहे 53-90. ओके. वेट लॉस, वेट गेन मॅरेथॉन मध्ये आहेत. हा, वेट गेन. येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण वनिता ताईंसाठी. कारण का मी सांगू का, खूप क्लास ते म्हणजे त्यांनी स्वतःवर काम केलंय. फिजिकली केलंय, मेंटली केलंय, इमोशनली केलंय. म्हणजे तिन्ही लेवलवर त्या स्ट्रॉंग व्हायला लागलेत. आणि आपण का व्हायला लागलेत हा शब्द वापरला, झालेत म्हणणार नाही, कारण अजून स्ट्रॉंग व्हायचं आपल्याला. एक म्हणजे कसं असतं की धक्के किती आहेत बघा, बघूया. की एक मुलगा गेला, डायबिट बघा, पॅरालिसिस, डायबिटीस, बोलता येत नाही, एवढे सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच नाहीये, बाकीचे सराउंडिंग पण सगळे प्रॉब्लेम्स होते ना, ह्या सगळ्यावर आज एकदम बेस्ट आणि एकदम हेल्दी आणि एकदम मस्त असतं. स्वतःची हेल्थ चांगली झाली, खूप लोकांना मदत करतायत, खूप लोकांना हॅप्पी ठेवण्याचा ते प्रयत्न करतायत. ओके, चलो जोरदार क्लॅप करू परत एकदा वनिता ताईंसाठी. स्ट्रॉंग वनिता ताई स्वतःच्या डायबिटीस वर काम केलं, स्वतःच्या ऑल हेल्थच्या याच्यावर काम केलं. आज भरपूर कामं करते की आज मला तुम्ही 50-100 माणसाचं तयार कर स्वयंपाक किंवा काही, मी आनंदाने करते. लाडू वगैरे कुणाला बांधून पाहिजे असतील, शेटे सर आता ऐकायला लागले, शेटे सरांनी ऐकलं नाही असं समजा, आणि लाडू वगैरे बांधून बाकी सगळं फराळाचे जिन्नस मस्तपैकी बनवून ऑर्डर घेतायत, देतायत छानपैकी. हा, आणि छानपैकी सगळ्यांचा आदरातिथ्य एवढं मस्त करतायत की आमची खूप भारी म्हणजे हे झालं. वनिता ताईने आम्हाला 15-16 जण आम्ही गाडीत होतो, आम्हाला सांगितलं या मॅडम, लय व्यवस्था या त्या. रिअल व्यवस्था होती. पण घर छोटं असलं तरी मन मोठं असल्यानंतर काय होतं ना, ते उदाहरण आम्ही तिथं बघितलं. आम्ही सगळेजण असं छानपैकी एका हॉलमध्ये झोपलो सकाळी उठून, आणि आम्हाला इतकं गरम पाणी आणि विचारतायत सोडून देऊ का तुम्हाला जरा, कारण का की माहेर पण सगळ्यांनी रांगोळी पण घातल्या होत्या त्या वेलकमला, रोड पर्यंत आणि मस्त म्हणजे मस्त व्यवस्था. म्हणजे असं कसं माहितीये का, म्हणून तर म्हणतो की श्रीमंती ही तुमच्या मनावर डिपेंड असते. म्हणजे जागा ही तुमच्या मनात लागते, मग सगळंच घडतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वनिता चोपडे ताई. जोरदार क्लॅप करू वनिता ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आशाताई आणि सुषमाताई. कालचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, मालती ताई तुमचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स उद्याला घेणार, कारण आज खूप मस्त, आज ज्याच्यामुळे हे लाईफ चेंज व्हायला लागलंय सगळ्यांचं. जो सकस संतुलित आहार आहे, त्या सकस संतुलित आहारातलं मला सगळ्यात जास्त म्हणजे सगळंच घेते, पण त्यातलं फर्स्ट प्रायोरिटी माझी असते ते ह्या फ्युएलला. एक्स्ट्रा फ्युएल मधलं हे फ्युएल माझ्यासाठी अति अति अति, बोलताना रेकमेंड करताना पण तेच आणि स्वतः इनटेक करताना पण तेच, असं फ्युएल इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत पद्मजा मॅडम, ज्या स्वतः मेडिकलचं एज्युकेशन घेतलेलं आहे. 2 वर्ष राहिली, कारण ते पण सांगायला पाहिजे ना, कारण या विषयावर बोलायचं असेल ना तर काहीतरी हेल्थचं पण नॉलेज पाहिजे. ती व्यक्तीनं खाल्लं पाहिजे, त्या व्यक्तीचा बेस्ट रिझल्ट पाहिजे, हे सगळंच, आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे आज घेतलं 6 महिन्यांनी परत चालू केलं असं नाहीये, कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि मी नेहमी हा शब्द वापरते. माझ्या बरोबर जे फर्स्ट फेजला जी लोक होती ना, ते ऍक्च्युली आतंकवादी होती. कशाचे तर फ्युएल खाण्यामध्ये, सकस संतुलित आहार खाण्यामध्ये आणि शिकण्यामध्ये, एज्युकेशन मध्ये. एज्युकेशन विजय शेट्टी सरांची तर पुस्तकं बायकोला सांगितली बाजूला ठेवा, आता लय वाचतायत ही, एवढा अभ्यास. म्हणजे अभ्यासात म्हणजे ट्रेनिंग, अभ्यास आणि
सकस संतुलित आहार ह्याची आतंकवादी आहेत, आतंकवादी. अशातलंच एक व्यक्तिमत्व पद्मजा मॅडम. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण पद्मजाताईंसाठी. कंटिन्यू पद्मजा मॅडम. फक्त 20 मिनिटं, 19 मिनिटं. ओके, थँक्यू ताई. ओके, थँक्यू एव्हरीवन. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि खरंच आहे असं हे आजचं खरंच फ्युएल आहे. आणि मला वाटतं नेहमी फ्युएल इन्फॉर्मेशन घ्यायला लागलं ना त्या दिवशी जाणवतं अरे हे फ्युएल आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आपल्यात सगळ्यात आवडतं फ्युएल माझं हेच आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी असं वाटतं सगळ्यात आवडतं फ्युएल माझं हेच आहे. म्हणजे इतके सगळ्यात फ्युएल वरती इतकं मनापासून प्रेम होतं. कारण रिझल्ट तसे अमेझिंग आले. कारण 22 वर्ष मायग्रेनला मी फेस करत होते. आणि त्या मायग्रेन मध्ये मला वाटायचं डोकं दुखायला लागलं ना की असं वाटायचं की फक्त आता आत्महत्या याच्यातून माझी सुटका करेल. इतकं मला त्याचा मायग्रेनचा सिव्हिअर त्रास होता. त्याच्यानंतर ऍसिडिटी होती. जवळजवळ 17 वर्षांपेक्षा जास्त 100 किलोच्या वर वजन. त्यामुळे शरीराची एवढी पडझड झाली होती. गुडघेदुखी होती, कंबरदुखी होती. म्हणजे आता आठवलं तरी ते आठवायला देखील नको वाटतं. इतक्या चॅलेंजेसनी शरीर सगळं भरलेलं होतं. थायरॉइडची गोळी होती. अगदी माझ्या कोचला तर माझा रिझल्ट असा अगदी तोंड पाठ म्हणजे मी चुकेन पण ते चुकणार नाहीत. कारण इतका अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन इथं आल्यानंतर झालंय. आणि त्यामुळं इतकं ते ओथंबून आणि भरभरून प्रेम येतं आपल्या ह्या फ्युएल बद्दल आणि ह्या शतायुषी परिवाराबद्दल. आणि ती थायरॉइडची गोळी सुद्धा आता बरोबर 5 वर्ष होत आहेत माझी पूर्ण बंद आहे. चालू झाली होती वयाच्या 42व्या वर्षी आणि आता मला होत आहेत 52 वर्ष आणि माझी ती गोळी पूर्ण बंद आहे. आणि खरं याला आणि ताईने जे म्हटलं ना ट्रेनिंग साठी जे असूसलेलो होतो. कारण न्यूट्रिशन मधला यन देखील विशेष माहिती नव्हता. पण मेडिकलचं नॉलेज होतं, मेडिकलचं बॅकग्राऊंड होतं. मिस्टर डॉक्टर, सासरे डॉक्टर, भावाचं होलसेल मेडिकल शॉप. त्यामुळे सतत त्यानं कानावरती मेडिकलचे टर्म्स पडायचे, सगळं कळायचं. चांगली फळफळावळ खाल्ली पाहिजेत, फळं भरपूर खाल्ली पाहिजेत, चांगलं जेवलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, हे सगळं माहिती होतं. पण ऍक्च्युली आपण काय खातो त्याच्यातून आपल्याला सगळं मिळतं का, त्या न्यूट्रिशनचा रोल आपल्या शरीरावर जो आहे तो फुलफिल होतोय का, हे काहीच माहिती नव्हतं. पण जेव्हा शतायुषीला जॉईन झालो आणि स्वतःमधले जे रिझल्ट सकस संतुलित आहार चालू केला, स्वतःमध्ये जे बदल व्हायला लागलेले जाणवलं. आणि त्यावेळेला वाटलं पहिल्यापासून मला तशी अभ्यासाची आवड होतीच. पण इथं त्याला खतपाणी मिळालं. मला खूप छान छान ट्रेनिंग मिळत गेले. म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल डॉक्टर, डायटिशियन यांचे ट्रेनिंग. आता आम्ही परत एप्रिलमध्ये निघालो बेंगलोरला. इतकं सुंदर म्हणजे परदेशातले डॉक्टर येतात की ज्यांची पुस्तकं अभ्यासून म्हणजे त्यांची पुस्तकं आपल्या इकडे मेडिकलच्या म्हणजे MBBS वगैरे MD याला त्यांची पुस्तकं अभ्यासाला असतात. असे डॉक्टर लोक, असे डायटिशियन लोक वगैरे यांचं ट्रेनिंग आम्हाला मिळतं. आणि त्याच्यातून म्हणजे नॉलेज पण समृद्ध झालं. अजून शिकतोय आणि अजूनही ते समृद्ध होईल. कारण न्यूट्रिशन हा टॉपिक असा आहे मला वाटतं जन्म नाही पुरणार आपल्याला ते समजून घ्यायला. पण काही गरज नाहीये. इथून आपल्याला जे मिळते, मला डेली चांगलं वेल बिईंग राहण्यासाठी, चांगलं आयुष्य राहण्यासाठी जे पाहिजे ते शतायुषी द्यायला लागले. ओके, तर आजचं आपलं फ्युएल हेच आहे मल्टीव्हिटॅमिन फॉर्म्युला 2. कारण इतकं सुंदर आपलं हे मल्टीव्हिटॅमिन म्हणजे आपण म्हणतो ना, आता आपण कुणाला मल्टीव्हिटॅमिन बद्दल वगैरे आम्ही सांगायला लागलो, एवढं छान घरचं जेवतोय, सकस सगळं जेवतोय आणि आम्ही काय बाहेर हॉटेलमधलं वगैरे खात नाही, मग कशाला या मल्टीव्हिटॅमिनची गरज, असं आपल्याला प्रत्येक जण विचारते. पण खरंच आपण जे खातोय त्याच्यातून जे न्यूट्रिशन पाहिजे, जे न्यूट्रिएंट्स पाहिजेत, पोषण मूल्य पाहिजेत, ते खरंच मिळतायत का. तर हे बघा एक लाईन आहे, वी आर इटिंग मोर बट नरिशिंग लेस. म्हणजे आपण खातोय भरपूर पण आपल्या शरीराचं पोषण मात्र त्याच्यातून होत नाही. आणि त्याला कारण खूप आहेत. आजची शेती करण्याची पद्धत किंवा प्रोसेस फूड असू दे, स्ट्रेस असू दे, ताणतणाव असू दे किंवा प्रदूषण असू दे, लेट नाईट्स आहेत म्हणजे जागरण खूप आहे, फास्ट फूड आहे. सुमित सर करा ऑल म्यूट. ओके, अनम्यूट करते. ओके, थँक्यू सो मच सर. फास्ट फूड आहे त्यामुळे आपल्या शरीरातले जे हे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, मल्टीव्हिटॅमिन हे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. आणि हे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स याची आपल्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी वाढत चालली. आपण जरी खातोय पितोय पण ही जी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामुळं आपल्या शरीराला पोषण मिळत नाहीये, हे मायक्रो न्यूट्रिएंट्स कमी पडतायत. तर मल्टीव्हिटॅमिन हे कोणतंही औषध नाहीये, तर तो आपल्या शरीराचा न्यूट्रिशनल सपोर्ट आहे. तर असं हे मल्टीव्हिटॅमिन म्हणजे काय आहे, तर ही पोषण मूल्य आपण बाहेरून घ्यायला लागलो. आपल्या
आहारातून जे जातंय त्याच्यामुळे शरीराचं पोषण होत नाहीये, त्या डेफिशियन्सी आहे. पण या आपल्या मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट मधून आपल्याला काय मिळतंय, तर विटॅमिन्स मिळत आहेत, 22 प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स मिळत आहेत, अँटीऑक्सिडंट मिळत आहेत आणि ट्रेस एलिमेंट्स म्हणजे ज्याची पृथ्वीवरतीच कमी प्रमाणात ते आढळत आहेत असे सगळे विटॅमिन जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते पण आपल्याला याच्यातून मिळत असतात. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन म्हणजे आपल्या शरीराला लागणाऱ्या अगदी सूक्ष्म पण अत्यंत महत्वाच्या घटकांचा तो संयोग आहे. असे हे मल्टीव्हिटॅमिन आपल्याला याची गरज असते. आता आपलं जे मल्टीव्हिटॅमिन आहे त्याच्यात 22 प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स आहेत. एक युनिक ब्लेंड आहे विटॅमिन्स मिनरल्सचा, अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत त्याच्यात. ही आपल्याला टॅबलेट फॉर्म मध्ये येतं. 90 टॅबलेटची ही डबी असते, आपल्याला दिवसातून 3 वेळा घ्यायची असते. म्हणजे आपलं सकाळचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर, दुपारचं जेवण लंच झाल्यानंतर आणि रात्रीचं डिनर झाल्यानंतर असं 3 वेळेला आपल्याला ही दिवसातून घ्यायची असते. हे कुठल्याही मेडिसिनल यूज साठी किंवा डायग्नोसिस साठी ट्रीटमेंटसाठी आपण मल्टीव्हिटॅमिन वापरत नाही. मी मगाशी काय सांगितलं, मल्टीव्हिटॅमिन हे औषध नाहीये, हा न्यूट्रिशनल सपोर्ट आहे आपल्या बॉडीचा. तर हे आपल्याला कुठल्याही डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंटसाठी नाहीये, तर न्यूट्रिशनल सपोर्टसाठी आहे. तर अशी ही टॅबलेट याच्यामध्ये काय काय घटक आहेत, मेनली जे मी विटॅमिन सांगितले, विटॅमिन ए, सी, डी, ई, बी कॉम्प्लेक्सची तर पूर्ण सिरीज आहे, B3, B5, B12, B6, B2, B1, विटॅमिन के आहे, फॉलिक ऍसिड, बायोटिन, हे सगळं त्याच्यात आहे. मिनरल्स आहेत सेलेनियम, क्रोमियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायटोन्यूट्रिएंट्स पण आहेत, लायकोपिन, ल्युटेन सारखे. असे हे एक टॅब म्हणजे असे परिपूर्ण आपले सगळे सूक्ष्म जे मायक्रोन्यूट्रिएंट्स लागतात ह्याचा परिपूर्ण असा ब्लेंड आहे आणि तो आपल्याला दिवसातून 3 वेळा घ्यायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला याची माहिती असणं पण गरज आहे. तर विटॅमिन्स जे असतात वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल असतात ते विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची सिरीज सगळी वॉटर सोल्युबल आहे, विटॅमिन सी वॉटर सोल्युबल आहे, फॅट सोल्युबल विटॅमिन ए, डी, ई, के हे सगळे याच्यातून आपल्याला मिळायला लागलेले आहेत. मिनरल्स पण 2 प्रकारचे असतात, एक मेजर असतात जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, हे आपल्याला मिनरल हे मेजर असे आहेत. आणि ट्रेस म्हणजे जे खूप कमी प्रमाणात आढळतात, आयर्न, झिंक, सेलेनियम, आयोडीन. बघा लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेला असाल त्यातले बरेचसे विटॅमिन्स मिनरल्स तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलेच असतात. जसं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, खूप लोकांना हे सगळे घ्यावे लागतायत. तर हे सगळं मिळून काय आपल्याला याच्यामुळे मिळणार आहे, हे सगळे जे मेजर आणि ट्रेस असे इलेमेंट्स आपल्याला मिळत आहेत ना, तर हे आपल्याला मेटाबॉलिझम आपल्या शरीराचा वाढवणार आहेत, आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवणार आहेत, एनर्जी वाढवणार आहेत, स्किन, हेअर, नेल्स म्हणजे आपली त्वचा असू दे, आपले केस असू देत किंवा आपली नख असू देत, यांचं आरोग्य होण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचं जे आता खूप लोकांना त्याचा प्रॉब्लेम येतोय असं ब्रेन फंक्शनिंग असू दे, हार्मोनल बॅलन्स ठेवणं असू दे किंवा ह्या सगळ्या गोष्टींना हे मल्टीव्हिटॅमिन सपोर्ट करत असतात. म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन्स, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स हे मेजर सगळे मिनरल्स आहेत आणि ट्रेस मिनरल्स आहेत. हे सगळे आपल्याला आपलं एक न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणून हे आपल्याला सगळे मदत करत असतात. आपलं शरीर एक मशीन आहे. आपलं शरीर एक मशीन आहे. मशीनला आपण काय घालतो, आपल्या शरीरात मशीनला फ्युएल देत असतो, इंधन देत असतो. हा तसंच म्हणजे काय काय आपल्या शरीराला आपण फ्युएल देतोय, कार्बोहायड्रेट देतोय, प्रोटीन देतोय, फॅट देतोय. पण ह्या मशीनला चालवण्यासाठी जे नट बोल्ट असतात ना, हे अदृश्य स्वरूपात असतात, दिसत नसतात, खूप छोटे छोटे असतात. पण तेच हे नट्स अँड बोल्ट्स म्हणजे विटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात खूप मोठं यांचं काम चालवत असतं. बघा आपण एक हे नट बोल्ट्स काय काम करतायत बघा. विटॅमिन डी आपल्याला काय करतंय, एनर्जी प्रोडक्शनचं, बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन. जागतिक आरोग्य संघटना सांगते डॉक्टरांकडे गेल्यानंतर मेजर लोकांचा प्रश्न असतो म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम असतो तो त्यांच्या एनर्जीचा. म्हणजे मी सगळं खाते पिते पण मला नेहमी थकवा असतो, म्हणजे मी फटीग असते, लेझी वाटतं, अजिबात एनर्जी वाटत नाही, असं जागतिक आरोग्य संघटना सांगते की डॉक्टरांकडे गेल्यानंतर जास्तीत जास्त लोक काय कंप्लेंट करतात, तर थकवा किंवा एनर्जी नसणं. तर त्याच्यात ह्या विटॅमिन बी चा खूप मोठा रोल एनर्जी प्रोडक्शन मध्ये
व्हिटॅमिन डी चा रोल आहे. व्हिटॅमिन सी आपली इम्युनिटी वाढवते, आपली स्किन चांगली होण्यासाठी व्हिटॅमिन सी फार उपयोग आहे. व्हिटॅमिन डी आपल्या बोनची स्ट्रेंथ वाढवते. आयर्न आहे कॅल्शियम ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पूर्ण शरीरात आयर्नचा खूप मोठा रोल आहे. झिंक आहे जी इम्युनिटी वाढवत आहे. आपली बॉडीची सेल्फ हिलिंग प्रोसेस असते ती हे झिंक वाढवत असतं. मॅग्नेशियम आपले मसल रिलॅक्स होण्यासाठी, आपली झोप चांगली होण्यासाठी मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल आहे. आणि जर हेच कमी पडत असतील तर नेहमी आपण असे कंटाळलेले, आळसावलेले, सुस्तावलेले, थकवा जाणवत असतो, इम्युनिटी खूप, जरा काही हवेत बदल झाला की लगेच सर्दी, खोकला, ताप येतोय किंवा असे की सारखं मला अँटीबायोटिक्स खावे लागतात, अशी आपली प्रतिकार क्षमता कमी, जरा काही वेगळं खाण्यात बदल झाला की लगेच पचन बिघडतं. म्हणजे काय, इम्युनिटी कमी होते, आपला हेअर फॉल खूप असतो. आता तर सहज म्हणजे इतके प्रॉब्लेम आहेत की इतक्या लोकांना आहेत, हेअर फॉल आहेत किंवा स्किन ड्रायनेस असू दे किंवा स्किनचे खूप चॅलेंजेस आपले किती जण एक्सपिरियन्स देतात की फंगल इन्फेक्शन. तर इथं सुद्धा त्या विटॅमिन्सचा रोल खूप मोठा रोल असतो. मूड स्विंग, आता डॉक्टर सांगतायत की प्रत्येक 4 व्यक्तींमध्ये ऑलरेडी WHO सांगते, आम्ही कुणी म्हणत नाही, प्रत्येक 4 व्यक्तींमध्ये एक तर व्यक्ती घरातली नैराश्यानं ग्रस्त आहे. आणि आपण दुर्दैवी एवढे आहोत की त्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला माहितीच नसतं की मला नैराश्य आहे. तर हे मूड स्विंग्स की म्हणजे मानसिकतेतून आपल्या शरीरावरती होणारे आजार खूप आहेत परिणाम करणारे. तर त्याचं हे कारण जे असतात हे विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता, नेहमी लो एनर्जी असणं, कॉन्सन्ट्रेशन कमी असणं, आणि म्हणूनच मल्टीव्हिटॅमिन म्हणजे डेली न्यूट्रिशन इन्शुरन्स आहे तो आपला. तर याच्यासाठी मल्टीव्हिटॅमिन खूप गरजेचं आहे. मग हे याची डेफिशियन्सी का व्हायला लागले, तर आपली आजची मॉडर्न लाईफस्टाईल आहे. स्किप मील्स असतात, कुणी वजन कमी करायचंय म्हणून ब्रेकफास्टच करत नाहीये, किंवा कुणी लंचच करत नाहीये, कुणी कामानिमित्त बाहेर आहे त्यामुळे त्याचे लंच स्किप होत आहे, किंवा अचानक जे समोर मिळेल दिसेल ते खाणं, त्याच्यामुळं जंक फूड किंवा ओव्हर फूड असतं, किंवा सतत ताणतणावात असणं, याच्याने सुद्धा आपल्याला ह्या डेफिशियन्सी मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये डेफिशियन्सी व्हायला लागलेत. लेट नाईट स्लीप असतात, रात्री उशिरा खूप पर्यंत जागरण करणं, याच्यामुळे सुद्धा ह्या डेफिशियन्सी असतात. कमीत कमी सूर्यप्रकाश मिळतोय आपल्या शरीराला, खूप मोठा रोल आहे. आणि आपण नशिबवान आहोत की आपल्याला सूर्याचं दर्शन दररोज होतं आपल्या भारतात. बाहेरून लोक आपल्या देशात सूर्यप्रकाशासाठी येतात, पण आपण भारतात असून आपल्याला हा सूर्यप्रकाश दररोज मिळत नाही, तो कमी प्रमाणात मिळतो, आणि त्याच्यामुळे ह्या डेफिशियन्सी असतात. आणि मग याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असते, आयर्नची डेफिशियन्सी असते, B12 ची डेफिशियन्सी असते, आणि हे अगदी कॉमन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण कॅलरी तर खूप घेतोय, अन्न तर खूप खातोय, पण आपल्याला हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत नाहीयेत, हे कमी जात आहेत. तर मग आपल्याला आपलं मल्टीव्हिटॅमिन हे काय देत असतंय, आपले डेली रिक्वायरमेंट जी आहे, जी 40 प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स तसे लागतात आपल्याला. एकूण न्यूट्रिशन 114 प्रकारचे न्यूट्रिशन घटक दररोज लागतात, जे आपलं परिपूर्ण जे सकाळचा शेक वगैरे असतो आणि त्याच्या बरोबर जेव्हा आपण हे मल्टीव्हिटॅमिन वगैरे वापरतो, हे 114 प्रकारचे पोषण घटक मिळतात. पण त्यात 40 प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स लागतात, आणि त्यातले 18 असतात ते आपल्याला सकाळी फॉर्म्युला 1 आपला जो शेक असतो त्याच्यातून आपल्याला ते मिळत असतात. उरलेले हे जे 22 घटक असतात ते आपल्याला आपल्या ह्या मल्टीव्हिटॅमिन मधून मिळत असतात. हे सगळेच घेऊ शकतात, पुरुष किंवा स्त्री असू दे किंवा ऍक्टिव्ह लाईफस्टाईल, हे सगळ्या असणाऱ्या अशा ह्या सगळ्या व्यक्तींसाठी हे गरजेचं असतं. याच्यामध्ये आपल्याला मी सगळे मगाशीचे सगळे जे घटक सांगितले, हे जे घटक आहेत व्हिटॅमिन्स मिनरल्स, अगदी A, C, D, E, B कॉम्प्लेक्स, सेलेनियम, म्हणजे मी सांगते ना, हे सेलेनियम क्रोमियम, एक मेडिकलची विद्यार्थिनी असून सुद्धा हे सेलेनियम मला दररोज शरीराला लागतं हे मला माहिती नव्हतं. क्रोमियम मला लागतं, गरज आहे माझ्या शरीराला, माहिती नव्हतं. ते सेलेनियम मिळतं कुठून, मी दररोज घेते की नाही, काही पत्ता नव्हता. ज्या वेळेला मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला आणि मी आपल्या शतायुषीच्या माध्यमातून जे ट्रेनिंग करायचे तिथून नॉलेज घेतलं, तेव्हा लक्षात आलं माझ्या थायरॉइड ग्रंथीचं काम हे सेलेनियम सारखा खूप छोटा घटक, सूक्ष्म घटक तो नियंत्रित करत असतो, आणि मला माहितीच नाहीये की ते मी घेते की नाही. आणि मग मला इथं आल्यानंतर मी जेव्हा आपलं फॉर्म्युला 1चा कॅन आहे त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट मी जेव्हा चेक केले, मल्टीव्हिटॅमिनचे जेव्हा इन्ग्रेडियंट चेक केले, तेव्हा लक्षात आलं मला माझ्या शरीराला लागणारं सेलेनियम अगदी व्यवस्थित मिळायला लागलं. आणि मग म्हणतो ना की थायरॉइड, मला आम्ही तर दावा नाही करत की माझा हा आजार ह्या
फ्युएल मुळे कमी झाला. का? कारण हे कुठलंही मेडिसिन नाही आहे. पण याच्यात सकस संतुलित आहारात जे जे घटक आहेत ज्याची आपल्या शरीरात कमतरता असल्यामुळे ते आजार सुरू झाले, पण ते घटक आता मिळायला लागल्यामुळं ते आजार कव्हर व्हायला लागले. त्यामुळं डायबिटीसच्या पेशंटला, हायपरटेन्शनच्या पेशंटला क्रोमियम खूप कमी मात्रेत लागतो, पण तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे पण त्यांना चॅलेंज आहेत. त्यामुळे बघा आता वनिताताईंनी जसा एक्सपिरियन्स सांगितला, 13.7 वरून HbA1c त्यांची एवढी कमी आली आणि मग याच्यामध्ये रोल ह्या क्रोमियमचा आणि हे सगळे घटक याच्यात मिळत असतात. हे आपल्याला मेटाबॉलिझम सपोर्ट करतात, थकवा एनर्जी निर्माण करण्यासाठी. एनर्जी कन्व्हर्जनची प्रोसेस आहे, चयापचयची क्रिया, त्याच्यामध्ये ह्या मल्टीव्हिटॅमिन्सचा जबरदस्त रोल असतो, त्याची खूप मोठी भूमिका असते. आणि जेव्हा आपण हे मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायला लागतो, आपल्या शरीराची चयापचयची क्रिया छान व्हायला लागले, चांगल्या पद्धतीनं व्हायला लागते आणि त्यामुळं बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन, मी सांगितलं ना व्हिटॅमिन डी हे एनर्जी प्रोडक्शन करण्यामध्ये खूप मोठा रोल आहे. त्यामुळे एनर्जी चांगल्या प्रमाणात तयार होते. त्यामुळे बघा इथं सगळे एक्सपिरियन्स शेअर करतात. मला फार छान वाटायला लागले, थकवा होता, आळस होता, तो माझा कमी झाला. हे जे इथं सांगतात ना, त्याच्या मागे ह्या सगळ्या घटकांचा रोल असतो. इम्युन सिस्टीम चांगली व्हायला लागते. बरेच जण सांगतात आता गेली 2 वर्ष झालं, 6 महिने झालं, 2 महिने झालं, मी डॉक्टरांकडे गेलेच नाहीये, मी कुठलीही औषधं खाल्लीच नाहीयेत. कारण माझा अनुभव आहे, गेली 8 वर्ष झालं मला कुठलंही पेन किलर घ्यायची गरज पडली नाही, मला अँटॅसिड घ्यायची गरज पडली नाही, मला अँटीबायोटिक घ्यायची गरज पडली नाही. कारण का? हे जे छोटे छोटे सूक्ष्म घटक आहे ते आपल्या शरीरावरती डेली बेसिस वरती काम करतायत. त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम एकदम स्ट्रॉंग व्हायला लागले. डेली फटीग, आपला जो थकवा होतो ते कमी करायला हे विटॅमिन्स मिनरल्स कमी करतात, मदत करतात. ओव्हरऑल वेल बिईंग आहे, ओव्हरऑल जे आपलं चांगलं आरोग्य आहे ते मिळवण्यासाठी, त्याचा बेस तयार करण्यासाठी हे मल्टीव्हिटॅमिन काम करतात. म्हणून हे मल्टीव्हिटॅमिन हे कोणताही मेडिसिन नाही, हा न्यूट्रिशन सपोर्ट्स आहे. तर याच्यामुळे मल्टीव्हिटॅमिनमुळे लोकांना काय काय फरक जाणवतो. एक तर एनर्जी लेवल त्यांची चांगली होते, त्यांचा थकवा टायर्डनेस कमी होतो, त्यांची इम्युनिटी बेटर व्हायला लागते, स्किन ग्लो व्हायला लागते. बघा आपल्याला शेटे सर नेहमी सांगतात ना, पार्लरला जायची ज्यांना गरज वाटत नाही त्यांच्यासाठी मल्टीव्हिटॅमिन तर बेस्ट आहे. तर मग ही स्किनला ग्लो येणं, एक तकतकीपणा येणं, बघा रिंकल्स येतात ना, सुरकुत्या पडतात म्हणून आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो. तर आपण जर डेली बेसिस वरती आपलं मल्टीव्हिटॅमिन घेत असू तर खरंच, कारण माझी स्किन बघून माझ्या मैत्रिणी तेच म्हणतात की मामी अजून तरुण व्हायला लागलेत. तर असं त्याच्यात ह्या मल्टीव्हिटॅमिनचं त्याच्या मागचं रहस्य आहे. तर आपले केस, मी बऱ्याच वेळा दाखवलंय, पण खूप जणांना थायरॉइड झालं तेव्हा केस माझे असे शेपटी सारखे झाले होते, पण मी आज दाखवते इतके सुंदर केस माझे जाडच्या जाड झालेत. आणि त्याच्या मला वाटतं त्याचं रहस्य आहे आपले हे सगळे फ्युएल. तर आपली केसांची स्ट्रेंथ वाढायला लागते, मेंटल फोकस. आणि मला वाटतं मी परवा पण माझा एक्सपिरियन्स शेअर केला होता, मेंटल फोकस, कॉन्सन्ट्रेशन किंवा मूड याच्यावरती, मानसिकतेवरती कुणाच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल तर त्याचं मी जिवंत उदाहरण आहे. तर हा मेंटल फोकस वाढण्यामध्ये सुद्धा आपल्याला हे मल्टीव्हिटॅमिन मदत करत असतात. तर असं हे कुणी घ्यायचं आहे. जो जो श्वास घेतोय, जो जो अन्न खातोय, तो प्रत्येक व्यक्ती हे मल्टीव्हिटॅमिन घेऊ शकतो. अगदी मग ते बिझी प्रोफेशनल्स असू देत, होम मेकर्स असू देत, स्टुडंट्स आहेत, फिटनेस लवर्स आहेत, आणि वयस्क लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांनी हे घ्यायला काहीच अडचण नाही. फक्त काळजी काय घ्यायची, प्रेग्नंट लेडीज असतील, ब्रेस्ट फिडिंग लेडीज असतील किंवा काही मेडिकल चॅलेंजेस असणारी लोक असतील तर त्यांनी आपल्या कोचचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे आपण हे घेऊ शकतो. त्यामुळं मी सांगितलं बेस्ट टाइम आहे आपल्या ब्रेकफास्ट नंतर, लंच नंतर, डिनर नंतर. उपाशी पोटी घ्यायचं नाहीये, काहीतरी खाल्ल्यानंतरच. म्हणूनच सांगितलं लंच नंतर, डिनर नंतर आणि ब्रेकफास्ट नंतर आपल्याला हे घेणं गरजेचं आहे. आपण पाण्याबरोबर हे घेऊ शकतो, पण सगळ्यात महत्वाचं आहे ही टॅबलेट घेताना आपल्याला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेन्सिटी. तुम्ही एखाद्या दिवशी एखादी गोळी चुकली तर चालेल, पण सातत्याने त्या सगळ्या दररोजच्या दररोज घेणं. नाहीतर एक डबी घेतलीये ती 6 महिने नाहीतर वर्षभर मी कुरगुण आठवेल तेव्हा, आज सर्दी झाली घेते, आज केस गळायला लागलेत घेते, आज सुकायला लागले घेते, असं नाही. तर सातत्याने जेव्हा घ्याल तर तेव्हा त्याचा आपल्याला रिझल्ट येणार आहे. काही मिथ्स असतात, काही अशा गोष्टी असतात. मल्टीव्हिटॅमिन म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर प्रिस्क्राईब करतात ना मल्टीव्हिटॅमिन, त्यामुळे आपल्याला काय वाटतं
की मल्टीव्हिटॅमिन हे औषध आहे आणि ऍक्च्युली डॉक्टर जे प्रिस्क्राईब करत असतात हे केमिकल बेस असतं, पण मल्टीव्हिटॅमिन हे कोणतंही औषध नाही तर तो न्यूट्रिशन सपोर्ट आहे आणि हे आपल्याकडचं जे मल्टीव्हिटॅमिन आहे हे फूड प्रॉडक्ट आहे, म्हणजे फूड फॉर्मॅटमध्ये ते दिलेलं आहे, केमिकल फॉर्मॅट नाही आहे. जेवण केलं की मग मला ह्या सप्लिमेंटची काय गरज आहे असं एक मिथ असतं. तर आजच्या फूड क्वालिटीमुळे मी मगाशी जे जे सगळे चॅलेंजेस सांगितले त्याच्यामुळं आपल्याला हे मल्टीव्हिटॅमिन सपोर्ट करत असतात. त्यामुळं आपण आपल्या मोबाईलला जसं दररोज चार्जिंग करतो, कारमध्ये दररोज पेट्रोल भरतो, तसंच आपल्या शरीराला या न्यूट्रिशनला दररोज देतो का याचा विचार का आपल्याला नक्की करावा लागेल. त्यामुळे मल्टीव्हिटॅमिन ही कुठली आपल्या शरीराची चैनी नाहीये, लक्झरी नाहीये, तर ती आपल्या आजच्या काळातली आपल्या शरीराची बेसिक नेसेसिटी आहे, दररोजची ती गरज आहे. त्यामुळं हेल्दी नेहमी लक्षात ठेवायचं, कुठलंही फ्युएल असू दे किंवा आपलं सकस संतुलित आहार असू दे, हेल्दी बॉडी प्लस राईट न्यूट्रिशन इज इक्वल टू पॉवरफुल लाईफ. हेल्दी बॉडी प्लस राईट न्यूट्रिशन इज इक्वल टू पॉवरफुल लाईफ. आणि असं पॉवरफुल लाईफ आपल्याला जगायचं असेल तर आपला हा सकस संतुलित आहार हे आपले सगळे न्यूट्रिशनल सपोर्टर यांच्या मदतीनं आपण एक पॉवरफुल लाईफ सगळे जगू शकतो. सो थँक्यू एव्हरीवन. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आजच्या आपल्या बेस्ट फ्युअल इन्फॉर्मेशन पद्मजा मॅडमांसाठी. जोरदार